आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 100 हेडलाईन्स मधून। मुंबईतील आंदोलनासाठी मनोज जरांगे शिवनेरी किल्ल्यावरून मुंबईकडे रवाना। उद्याच्या मुंबईतील आंदोलनावर मनोज जरांगे ठाम। आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी ही चेष्टा, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। जाणून बुजून 1 दिवसाची परवानगी दिली, तुम्ही मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकला असतात, असंही वक्तव्य। सरकारशी चर्चा करण्यासाठी आम्ही आताही तयार आहोत, जरांगेंचं वक्तव्य। तुम्ही आमचे वैरी नाहीत, फक्त मराठा विरोधी भूमिका सोडा, जरांगेंची सरकारसोबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया। जरांगेंशी चर्चा करायला तयार, मुंबई समिती म्हणून मनोज जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार, जरांगेंना भेटून गैरसमज दूर करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। मराठ्यांनी सत्ता दिली आणि तुम्ही मराठ्यांचाच अपमान करताय, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। मराठा समाजाला टार्गेट केलं जातंय, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। फडणवीस मराठा समाजाचा अपमान करतायत, जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। फडणवीसांकडे अजूनही संधी आहे, संधीचं सोनं करा, जरांगेंचं वक्तव्य। कबुतरासाठी आंदोलनाला परवानगी, मग मराठ्यांनाही आंदोलनाचा अधिकार। मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या मोर्चाला भाजपचे बॅनरमधून प्रत्युत्तर, मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आणि उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाची बॅनरबाजी। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गावावरून आलेले मराठा बांधव दाखल होण्यास सुरुवात। कांदा बटाटा मार्केटमध्ये लातूरवरून मराठा बांधव दाखल। जरांगेंकडून आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र सादर, आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करणार, असं हमीपत्रामध्ये नमूद। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर सुरक्षा व्यवस्था वाढवली, आझाद मैदानावर 1000 पोलीस तैनात। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल रिझर्व्ह फोर्सची एक तुकडी आझाद मैदान परिसरामध्ये दाखल, दंगल सदृश्य परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीची यंत्रणा तैनात। मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी, अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांच्याकडून मनाई आदेश। गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी निर्णय। ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण काढून ते आम्हाला द्या या भूमिकेचं आम्ही समर्थन करणार नाही, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांची प्रतिक्रिया। पुण्यात मराठा मोर्चामुळे वाहतुकीत बदल, वाहतूक कोंडी होऊ नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निर्णय घेण्यात आला। भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्यानंतर भाजप शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप, पालकमंत्री बदलण्यामागे भाजपचं अंतर्गत राजकारण आहे, शिवसेना स्थानिक आमदार नरेंद्र बोंडेकरांनी मत व्यक्त केलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची गणितं बदलली, त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेतील 57 सदस्यांच्या जागांपैकी ओबीसींना फक्त 17.54% म्हणजेच 10 जागा मिळणार। परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळावा म्हणून लॉंग मार्च काढणारे आशिष वाकोडे आज काँग्रेसमध्ये, हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। पवार घराण्यात आजवर प्रत्येक काकाने पुतण्याला मदत केली आहे, किंबहुना पवार घराण्याची ती परंपराच आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांचं इंदापूरमधील आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये वक्तव्य। बीडच्या आष्टी तालुक्यातील देवस्थान इनामी जमिनीच्या घोटाळ्यातून आमदार सुरेश धस यांचं नाव वगळलं। पिंपळेश्वर, विठोबा, खंडोबा यासारख्या 7 देवस्थानांच्या इनाम जमिनी बेकायदेशीर खालसा करून हस्तांतरित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातून नाव वगळलंय। गावठणे वगळून नैना प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करा, तर नोंदणी महानिरीक्षकांनी अधिकृत बांधकामाची नोंदणी करावी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी उद्या मुंबई दौऱ्यावर, सुदर्शन रेड्डी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची भेट घेऊन मतदान करण्याची विनंती करणार।
आणि आताची एक मोठी बातमी समोर येते। बिहारमध्ये 3 पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याची माहिती समोर येते। बिहार पोलिसांच्या मुख्यालयानं हा अलर्ट जारी केलेला आहे। 3 दहशतवादी हे नेपाळ मार्गे बिहारमध्ये आल्याचा संशय हा आता व्यक्त केला जातोय। हसनैन, आदिल आणि उस्मान अशी या 3 दहशतवाद्यांची नावं आहेत। बिहार पोलिसांनी नावासोबतच दहशतवाद्यांचे फोटो देखील आता जारी केलेले आहेत। त्यामुळे आताची मोठी बातमी आपण पाहतोय। आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात। मुंबई उच्च न्यायालयामध्ये 14 अतिरिक्त न्यायाधीशांची मंजुरी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतला निर्णय। सिद्धेश्वर ठोंबरे, रणजितसिंह भोसले, नंदेश देशपांडेंसह 14 जणांचा समावेश। ऋषीपंचमीच्या निमित्तानं नाशिकच्या गोदातीरी हजारो महिलांची गर्दी। ऋषीपंचमीची उपासना करत महिलांनी विधिवत पूजा केली। बीडमध्ये जागेच्या वादावरून मायलेकीसह 3घांना लोखंडी पाईप आणि सळईनं मारहाण। 5 जणांच्या टोळक्यानं केली मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। घराचं बांधकाम सुरू असलेल्या जागेवरून वाद झाला। पत्नीच्या मदतीनं मुलाकडून आईची हत्या। भांडणात मुलगा आणि पत्नीचे लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानं मृत्यू। धाराशिवच्या लोहारा येथील घटना। पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल। हत्या करून रचला होता आत्महत्येचा बनाव। पोलीस तपासामध्ये उघड। मुंबई गणेशोत्सवादरम्यान डीजे वाजवण्यावर बंदी। पोलीस महासंचालकांचं आदेश न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई। नियमांचं उल्लंघन केल्यास डीजे आणि डॉल्बीचे संपूर्ण साहित्य देखील जप्त करण्यात येणार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा तृतीयपंथींना दिलासा। विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी तांत्रिक बिघाडाची आयोगाकडून दखल। ऑनलाईन भरती प्रक्रियेमध्येही सुधारणा केली। मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम गुलशन नगर परिसरात एमडी ड्रग्ज विरोधात कारवाई। 7,50,000चे एमडी ड्रग्ज जप्त। आरोपीलाही अटक। जळगाव पाळधी बायपासवर 2 ट्रकांची समोरासमोर धडक। अपघातात 2घांचा मृत्यू, 1 जखमी। पाळधी ते तरसोद या बायपास महामार्गावर उद्घाटन होण्याआधीच भीषण अपघात। आणि यानंतर आपण थेट जाऊयात। मनोज जरांगे पाटील हे सध्या जुन्नरवरून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मुंबईला जायचं, रात्री पोहोचायचं। निर्णायक टप्प्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन आहे। तुमच्याकडे हे असं बंद कर ना, सुरू केले गोंधळ करू ना। आपल्याला कुठल्या परिस्थितीत आपण 70-80% लढाई जिंकली, थोडी राहील। आणि सोनेरीगडाचा पट्टा आणि पुणे जिल्ह्यातले मराठी एक जर घराच्या बाहेर पडले तर महाराष्ट्राच्या डोक्यावर गुलाल पडला म्हणून समजा। तुमच्यावरती एकच जबाबदारी देऊन पुढे लगेच जातो। जर बघा गरीबाच्या पोराला मुंबईत कसं दिलं नाही आणि जर त्रास दिला तर शांततेत पुणे जिल्ह्यातल्या खानदानी मराठ्यांना, जापान मराठ्यांना रस्त्यावरती शांततेत यायचं आहे। सारखे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे। कामं धंदे बंद, पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण तुम्ही शांत बसायचं नाही। लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही। आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली, मोबाईल त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं। कारण मी एक असा माणूस आहे, काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे। राजकारण करायचं म्हणून नाही करायचं, आपल्याला पाहिजे आरक्षण। केलेलं केलंच म्हणायचं, फक्त आता एकच राहिले त्यांनी एक दिवसात केली ती काय आपल्याला जमत नाही। या शिवनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, आम्ही कायद्याचं
आणि कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करू, पण परवानगी मात्र अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवानगी पाहिजे. सन्मानाने या गरिबांच्या लेकराला न्याय द्यायचं काम करा, ही समाज तुमचं कौतुक करील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेरी गडाच्या पायथ्यावर सांगायची ती तुमच्यासाठी लय महत्वाची आहे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. तेरे सपने मेरी आंखों में खिले, कंधों से ऑफिस चल जाएगा, पैरों से आपका सपना चलाऊंगी माँ. तेरी उड़ान का दिल से बुनी, रिश्तों से जुड़ी पिंक लेगिंग्स, वर्क पिंक प्ले. ये कॉर्सा की लग्जरी बाथ फिटिंग्स है, बजट में, रस्ट फ्री न्यू जेन डिजाइन, क्वालिटी जो चले सालों साल. ट्रांसफॉर्म योर स्पेस विथ प्रीमियम लग्जरी कॉर्सा बाथ फिटिंग्स. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं कूच करतायत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बैठकीचं सत्र सुरू होणार असल्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांना आश्वासन देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे. तसंच जरांगेंचं आंदोलन थांबवण्यासाठी काय पर्याय करायचा यावरती देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर ओबीसी संघटना सक्रिय झाली आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. तायवाडे यांच्या नागपूरच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची गणितं बदलली आहेत. त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेतील 57 सदस्यांच्या जागांपैकी ओबीसींना फक्त 17.54% म्हणजेच 10 जागा मिळणार आहेत. तर 50% आरक्षण मर्यादेच्या गणनेनुसार बाकीच्या जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मुक्त गटासाठी राखीव राहतील. पवार घराण्यात आजवर प्रत्येक काकाने पुतण्याला मदत केली आहे, किंबहुना पवार घराण्याची ती परंपराच आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बंधू राजेंद्र पवार यांनी केलंय. राजेंद्र पवार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारत राजकीय टोले लगावलेत. इंदापूरमधील आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आज संत गजानन महाराजांचा 115वा पुण्यतिथी सोहळा. त्यानिमित्त शेकडो दिंड्या आणि लाखो भक्त शेगावात दाखल झालेत. 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी याच ठिकाणी संत गजानन महाराजांनी समाधी घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी पुण्यतिथी सोहळा होत असतो. यानिमित्त शेगाव येथील समाधी मंदिर परिसरात पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी. पाहूयात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तृतीयपंथींना दिलासा दिलाय. एमपीएससीकडून विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी तृतीयपंथी असा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आलाय. मात्र तांत्रिक बिघाडामुळे तृतीयपंथींचे अर्ज ऑनलाईन यंत्रणेमध्ये स्वीकारले जात नव्हते. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झाली होती. आयोगानं याचिका दाखल घेऊन ऑनलाईन भरती प्रक्रियेमध्ये सुधारणा केली आहे. तसंच आयोगानं कोणतीही जाहिरात काढताना तांत्रिक बाबींची नीट खबरदारी घ्यावी अशा सूचनाही केल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे मोठा विध्वंस झालाय. वैष्णवदेवीच्या मार्गावर अर्धकुवरीजवळ भूस्खलन होऊन 34 भाविकांचा मृत्यू झालाय. 20हून अधिक जण हे जखमी झालेले आहेत. लष्कर आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. मृतांच्या कुटुंबियांना 6 लाखांची आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण जम्मू विभागात पावसाचा कहर असून रस्ते, पूल, ओव्हरब्रिज हे कोसळलेले आहेत. अनेक गावं, रस्ते आणि संपर्क यंत्रणा ठप्प आहेत. दरम्यान हवामान विभागानं पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे प्रशासनातर्फे नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलंय. जम्मू काश्मीर, पंजाबसह देशातील अनेक भागात पावसाचा कहर पाहायला मिळाला. अशातच भारत आणि पाकिस्तानमधील वाघा अटारी बॉर्डरवर देखील पावसामुळे मोठं नुकसान झालंय. सीमेपलीकडील पाकिस्तानचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. सतत बरसणाऱ्या पावसामुळे पूर आलाय. तर सीआरपीएफ कॅम्प बिल्डिंग ही कोसळलेली आहे. हिमाचल प्रदेशच्या चंबामधील भारममध्ये पावसाचा कहर पाहायला मिळालाय. रवी नदीनं रौद्र रूप धारण केलंय तर अनेक ठिकाणी भूस्खलन देखील झालंय. मुसळधार पावसामुळे व्यास नदी प्रवाहित झाली आहे. व्यास नदीच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. यामुळे 6 पूल वाहून गेल्याची माहिती आहे. मनाली, कलांगसह अनेक रस्ते हे बाधित झाल्याची माहिती आहे. तेलंगणात मुसळधार पावसामुळे कामरदी जिल्ह्याला पूर आलाय. अनेक ठिकाणी रस्ते खचल्याचं पाहायला मिळतंय.
अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. या पुरामुळे कामारेड्डी जिल्ह्यात अनेक नागरिक अडकलेले आहेत. तेलंगणाच्या कामारेड्डी मेडक जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. जम्मू काश्मीर, पंजाबसह देशातील अनेक भागात पावसाचा कहर पाहायला मिळाला. अशातच भारत आणि पाकिस्तानमधील वाघा अटारी बॉर्डरवर देखील पावसामुळे मोठं नुकसान झालंय. सीमेपलीकडील पाकिस्तानचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. सतत बरसणाऱ्या पावसामुळे पूर आलाय, तर सीआरपीएफ कॅम्प बिल्डिंग ही कोसळलेली आहे. हिमाचल प्रदेशच्या चंबामधील भारममध्ये पावसाचा कहर पाहायला मिळालाय. रवी नदीनं रौद्र रूप धारण केलंय, तर